भावकलांची रंगपंचमी कार्यक्रमाचे आपले सर्व प्रमुख पाहुणे आज आपल्या रंगमंचावर उपस्थित झालेले आहेत. माननीय डॉक्टर पंकज जावळे सर, आयुक्त अहमदनगर महापालिका यांचे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल खूप खूप स्वागत. माननीय डॉक्टर धनश्री मकरंद खरवंडीकर मॅम, MHD PhD नाट्यसंगीत, आपलं खूप खूप स्वागत आहे मॅम. माननीय मोहिनी राज गटणे सर, सुप्रसिद्ध सिने आणि TV कलाकार, आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमासाठी. माननीय जयंत येलुरकर सर, अध्यक्ष रसिक ग्रुप, आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे माननीय डॉक्टर सुधा कांकरिया व माननीय डॉक्टर प्रकाश कांकरिया, टीम सायबर, यांचेही खूप खूप स्वागत आहे. माननीय श्री विक्रम देशमुख सर, मंगळागौर टीम, यांचेही खूप खूप स्वागत आहे. माननीय श्री संतोष शिंदे सर, मंगळागौर टीम, यांचेही खूप खूप स्वागत आहे. माननीय श्री भाऊसाहेब देठे सर, मंगळागौर टीम, यांचेही खूप खूप स्वागत आहे. आणि आपली लाडकी मानसी देठे, तुझेही खूप खूप स्वागत आहे. आपल्या सर्वांच्या लाडक्या, आपल्या सर्वांच्या गुरु माननीय सौ सुरेखा डावरे मॅडम, संचालिका अंजली नृत्यालय, याही या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. सर्वांनी एकदा आपल्या प्रमुख पाहुण्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. जय जय महाराष्ट्र माझा, जय जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय जा महाराष्ट्र माझा. भीमा वरदा कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या गागरी. भीमथडीच्या तटाराया, भीमथडीच्या तटाराया, यमुनेचे पाणी पाजा. जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय जा महाराष्ट्र माझा. श्रीमनाचा कलात्मक आविष्कार भावकलांची रंगपंचमी 2024. आजच्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी आपल्या सर्वांसमोर येत आहेत टीम सायबर, डॉक्टर सुधा कांकरिया मॅडम. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात मॅडमचं स्वागत करायचं आहे. आजच्या कार्यक्रमाचं स्वागत. ओव्हर टू यू मॅम. नमस्कार. साईबन परिवार आणि मंगळागौर महिला उत्सव टीम अहमदनगर परिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण भावकलांची रंगपंचमी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सकाळपासून आपण रंगपंचमी एन्जॉय करत आहोत, पण ही एक आगळी वेगळी रंगपंचमी आहे. भावकलांची रंगपंचमी आहे, म्हणजे भावनांची, इमोशनची, आनंदाची, उत्साहाची अशी ही रंगपंचमी. आणि त्यासोबत कला आहे, नृत्य आहे, नाट्य आहे, गीत आहे, संगीत आहे, अशा सगळ्या कलांची मिळून ही भावकलांची रंगपंचमी. आणि करणाऱ्या सगळ्या या छोट्या छोट्या मुलींपासून वयवर्ष 3 पासून वयवर्ष 56 पर्यंत या सादर करणाऱ्या सगळ्या या स्त्रिया आहेत. आणि हा सगळा आविष्कार हा स्त्री मनाचा कलात्मक असा आविष्कार आहे. म्हणजे स्त्रीच्या मनामध्ये उमललेल्या ज्या अनेक भावना आहेत, म्हणजे जेव्हा ती लेक असते, नंतर ती युवती होते, मग ती नवरी होते, मग ती संसारी होते, मग ती अधिकारी होते, वगैरे वगैरे, आई होते, आजी होते, सासू होते, बहीण होते, आणि अनेक क्षेत्रामध्ये कर्तबगारी ती करते. विमान पण उडवते, आकाशात पण उडते. कर्तबगारी म्हणजे झाशीच्या राणीसारखी सुद्धा अनेक प्रकारचे कर्तबगार ती करताना आपल्याला दिसते. म्हणजे अनेक प्रकारच्या विविध मनाच्या तरंगाची सगळी गुंफण या कलांमधून झालेली आपल्याला इथे दिसणार आहे.
आज आपण पाहतोय की ज्या नृत्य कला सादर करणाऱ्या आमच्या भगिनी आहेत त्याच्यामध्ये आदरणीय सुरेखाताई डावरे मॅडम आहेत की ज्यांनी कलेची तपश्चर्या केलेली आहे आणि त्यांना आपण कला गौरव असा एक अवॉर्ड इथे सन्मानपूर्वक देणार आहोत. त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूयात. आमची मानसीताई आणि खरोखरच म्हणजे वय लहान आहे पण मूर्ती छोटी आहे पण कीर्ती मोठी आहे. लहान वयामध्येच तिने खूप मोठी झेप घेतलेली आहे. अनेक कलांचं जे सगळी गोळाबेरीज केली तर ती मानसीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तिच्याकडे संघटन नेतृत्व आहे, तिच्याकडे कला कौशल्य आहे, तिच्याकडे बोलण्याची कला आहे, तिच्याकडे सगळ्यांना सांभाळून घेण्याची कला आहे आणि अशा सगळ्या एकत्रित अशा कला ह्या आपल्याला मानसीताईंकडे दिसतात. म्हणजे मी आदराने तिला ताई म्हणते, ती तर माझ्या लेकीसारखी आहे. तर अशा या मानसीचं सुद्धा मोठं कौतुक आपण या स्टेजवरून करणार आहोत. आणि ज्या कलाकारांनी पुढाकार घेतलेला आहे आणि आपली आपली टीम इथे प्रस्तुत केलेली आहे त्यासाठी 2 महिन्यापासून प्रॅक्टिस केलेली आहे अशा सगळ्यांना आपण कला सन्मान अवॉर्डने सन्मानित करणार आहोत. त्या आहेत प्राजक्ताताई लोखंडे, जोरात टाळ्या वाजवूयात. वैष्णवीताई कुलकर्णी, श्वेतलताताई शेळके आणि साक्षी बेवारे या सगळ्या या कला क्षेत्रातल्या लीडर आहेत आणि त्यांनी आपापल्या विद्यार्थिनींना अत्यंत सुंदर असं घडवलेलं आहे. या सगळ्यांना आपण कला सन्मान 2024 या अवॉर्डने सन्मानित करणार आहोत. खरं म्हणजे रंगपंचमी ही भावनांची रंगपंचमी, कलांची रंगपंचमी आहे आणि त्यासोबतच निसर्गाने सुद्धा अनेक प्रकारच्या रंगांची उधळण आत्तापर्यंत केली होती. आत्ता रात्रीचा रंग हा काळा आपण इथे अनुभव करतोय तरीही चांदणे आपल्याला दिसत आहेत, चंद्रही आपल्याला दिसत आहेत. म्हणजे निसर्ग सुद्धा प्रसन्नतेने आपल्या सगळ्या कलांची वाट पाहत आहे आणि आपल्या सोबत असणारे जे ज्येष्ठ श्रेष्ठ असे सगळे आज पाहुणे मंडळी आहेत. डॉक्टर पंकजी जावळे सर आणि खरोखरच म्हणजे जेव्हापासून मी पाहते की अत्यंत कमी वयामध्ये सुद्धा अत्यंत मोठी अशी कार्यकर्तृत्व त्यांचं आहे आणि विशेष म्हणजे कलेची निगडीत असं म्हणजे कसं की त्यांना कलेची आवड आहे आणि इथे अहमदनगरमध्ये एक कला दालन, मोठं नाट्य दालन बांधण्याची जबाबदारी सुद्धा त्यांनी घेतलेली आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूयात. धनश्रीताई खरवंडीकर, काल त्यांच्या संस्थेचा दशकपूर्ती समारंभ संपन्न झालेला आहे आणि नाट्य क्षेत्रामध्ये PhD करणाऱ्या त्या महाराष्ट्रातल्या एकमेव आहेत. त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूयात. मोहिनीराज गटणे, खरं म्हणजे खरोखरच म्हणजे सिनेमा असो किंवा TV सिरियल असो तर सगळीकडे फेमस झालेले असे आपले हे गटणे सर आणि खास मुंबईहून आज आपल्या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित झालेले आहेत. जयंत येलुलकर सर, रसिक ग्रुपचा कार्यक्रम म्हटल्यानंतर हजारो रसिक प्रेक्षक तिथे असणारच आणि एक चांगला पायंडा, सुसंस्कृतपणाचा पायंडा ज्यांनी इथे नगर शहरामध्ये पाडलेला आहे आणि ऐतिहासिक नगर शहराला उजाळा दिलेला आहे अशा जयंत येलुलकर सरांचेही आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आपल्यामध्ये उपस्थित आहेत विशालजी पवार सर, त्यांचंही खूप खूप स्वागत आहे, जे महानगरपालिकेचे मुख्य ऑडिटर आहेत. आपल्यासोबत उपस्थित आहेत प्राचार्य बाळासाहेब कर्डिले सर, ते जे पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य आहेत. आपल्यासोबत उपस्थित आहेत माधव देशमुख सर, जे रोटरी क्लब ऑफ अहमदनगरचे अध्यक्ष आहेत. आणि आपण सर्वजण 108 कलाकार आणि त्यांचे सगळे नातेवाईक आणि हा सगळा छानसा उत्सव पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करते आणि थांबते. धन्यवाद. नारी तुम प्रेम हो, आस्था हो, विश्वास हो. नारी तुम प्रेम हो, आस्था हो, विश्वास हो. टूटी हुई उम्मीद की एकमात्र आस हो, टूटी हुई उम्मीद की एकमात्र आस हो. हर जान का तुम ही तो हो आधार, नफरत की दुनिया में तुम ही तो प्यार हो. हर जान का तुम ही तो हो आधार, नफरत की दुनिया में तुम ही तो प्यार हो.
उठो अपने अस्तित्व को की संभालो, केवल एक ही नहीं, हर दिन के लिए तुम खास हो, हर दिन के लिए तुम खास हो. आजच्या आपल्या कार्यक्रमाला लाभलेले आपले सर्व अष्टपैलू प्रमुख पाहुण्यांचं माझ्याकडून आणि टीम मंगळागौर आणि टीम साहेबांकडून खूप खूप स्वागत आहे. माननीय डॉक्टर पंकज जावळे सर, आयुक्त अहमदनगर महापालिका. यानंतर आजच्या आपल्या कार्यक्रमाला लाभलेल्या दुसऱ्या प्रमुख पाहुण्या माननीय डॉक्टर धनश्री मकरंद खैरवंडीकर मॅम. यानंतर अशी व्यक्ती ज्यांना खरंच इंट्रोडक्शनची गरज नाही आहे, TV मार्फत घराघरांमध्ये पोहोचलेले माननीय श्री मोहिनीराज गटणे सर, सुप्रसिद्ध सिने आणि TV कलाकार. आणि आजच्या आपल्या सर्वांच्या परिचयाचे माननीय श्री जयंत येलुलकर सर, अध्यक्ष रसिक ग्रुप. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर आजचा आपला पहिला जो कार्यक्रम आहे, पहिला जो डान्स आहे तो आहे गणेश वंदना. आणि भगिनी ऑलरेडी इथे येऊन पोहोचलेल्या आहेत. तर सुरू करूयात गणेश वंदना. एक बार जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूयात आणि कार्यक्रमाचा आगाज करूयात. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय गुह्यप्रवराय गुरवे गुणगुरवे गुरुदैत्यकलक्षेत्रे गुरुधर्म सदाराध्याय गुरुपुत्र परित्रात्रे गुरुपाखण्ड खण्डकाय गीतसाराय गीततत्त्वाय गीतगोत्राय धीमहि गूढगुल्फाय गन्ध
धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि तर पुढचा जो डान्स आहे आपला तो आहे बेटी बचाओ. अँड आय एम रिअली फीलिंग प्राऊड बिकॉज आय जस्ट हर्ड युअर नेम मॅम अँड सर's नेम. अदरवाईज आय नेव्हर मेट यू, बट आम्ही लहानपणापासून तुमचं नाव ऐकलंय, ऑलमोस्ट जन्मल्यापासूनच. तर म्हणजे तुमचं जे कार्य आहे ह्या क्षेत्रामध्ये बेटी बचाओ आणि मुलींच्या बाबतीतलं ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. अँड यू रिअली डिझर्व टू बी द नोबल विनर ऑफ पीस प्राइज. अँड फॉर अस, ऑल ऑफ अस, यू आर द मोस्ट इंस्पिरेशनल पर्सन टुनाइट. थैंक यू सो मच. आंगन की तुलसी बन घर को महकाती हैं बेटियां, हंसी ठिठोली कर सबका मन बहलाती हैं बेटियां, पायल की रुंझुन सी गुनगुनाती हैं बेटियां, पानी से निर्मल स्वच्छ नजर आती हैं बेटियां. क्यों देखते हैं दोयम निगाहों से इन्हें जमाने वाले, किसी भी मकान को घर बनाती हैं बेटियां. बेटियां हर घर का सम्मान गर्व होती हैं. क्या नहीं सुनाई देती तुम्हें उस अजन्मी बेटी की आवाज जो करा रही तुम्हारे ही अंदर बार बार? मत छीनो उसके जीने का अधिकार, आने दो उसको भी जग में लेने दो आकार. अरे सुखदेव, तुम्हारे घर में लक्ष्मी पैदा हुई है. लक्ष्मी? क्या क्या कहा डॉक्टर साहब? लड़की पैदा हुई? मैंने तो सोचा था डॉक्टर साहब कि लड़का पैदा होगा और मेरे वंश को आगे बढ़ाएगा. अब मैं क्या करूं? जाओ डॉक्टर साहब, ये लड़की मुझे दे दो. आसपास कोई है तो नहीं? चलो इस लड़की को यहीं फेंक दो. अंगना में उतरे जैसे धूप की चिड़िया, अखियों में ऐसे खिले रूप तेरा गुड़िया. सखीना सहेली किन संग खेलेगी तू लाडों अकेली. हाँ बंद है कि बढ़िया खिड़की पे साकर, किसके लिए दुनिया में आएगी तू पागल, आएगी तू पागल.
लड़के की तरह लड़की भी माँ की गोद में हंसती रोती है। दोनों की किलकारियाँ, दोनों का बचपन, चंदा मामा से कहता है आजा मेरे आंगन। करते शैतानियाँ दोनों एक जैसी, करते मन मानियाँ दोनों एक जैसी। दादा की छड़ी दादी का चश्मा तोड़ दे, दुल्हन के जैसे माता चल छोड़ दे। भूख लगे तो रोते हैं, लोरी सुनकर सोते हैं। आती है दोनों की जवानी, बनती है दोनों की कहानी। दोनों कदम मिलाकर चलते हैं, दोनों दीपक बनकर जलते हैं। लड़के की तरह लड़की भी नाम रोशन करती है, लड़के की तरह लड़की भी नाम रोशन करती है। कुछ भी नहीं अंतर, फिर क्यों जन्म से पहले मारी जाती है। बहू, मुझे लड़का ही चाहिए। माँ 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 माँ, अभी तो भगवान ने मेरे हाथों पे किस्मत की लकीरें भी नहीं बनाई, और उनसे पहले ही आप सबने मेरी तकदीर का फैसला सुना दिया। माँ, मुझे जी लेने दो, अपनी कसम मैं आपको कभी तंग नहीं करूंगी। माँ, मेरी स्कूल फीस की चिंता मत करना, मैं भैया की किताबों से अपने आप ही पढ़ लिख जाऊंगी। और हाँ, पापा से कहना मेरे दहेज की चिंता ना करे, मैं आपके साथ रहकर आपके बुढ़ापे का सहारा बनूंगी। अगर फिर भी आपको लगता है कि मैं आप पर बोझ बनूंगी, तो आप इस ऑपरेशन पर भी खर्चा मत करना। मैं ही भगवान जी से कह दूंगी कि मेरी माँ मेरा मरा मुंह देखिए। कोख को कबर न बनाए, खुशी खुशी बिटिया को दुनिया में लाए। चिड़ैया नन्ही सी चिड़िया, अंगना में फिर आ जा रे। ओरी चिड़ैया नन्ही सी चिड़िया, अंगना में फिर आ जा रे। अंधियारा है घना और लहू से सना, किरणों के तिनके अंबर से चुनके, अंगना में फिर आ जा रे। हा डान्स खास करून डेडिकेटेड होता डॉक्टर सुधा कांक्रिया मॅडम यांच्यासाठी. डॉक्टर सुधा कांक्रिया, एकच शब्द फक्त हे नाव उच्चारल्यानंतर मनातून येतो, माणुसकीचा निखळ अविरत वाहणारा झरा. डॉक्टर सुधा कांक्रिया, कार्याची गंगा अविरतपणे त्यांच्या सर्व जगभर वाहत आहे. 3 तपांपेक्षा जास्त समाजसेवेची तपश्चर्या करणाऱ्या बेटी बचाव स्त्री जन्माचे स्वागत करा या चळवळीच्या आद्य प्रवर्तक. ही चळवळ 1985 पासून ते समर्थपणे चालवत आहेत. पूर्वी मुली नकोशा झाल्या म्हणून त्यांची नावं नकोशी ठेवली जायची. नकोशीला करूया हवी हवीशी. आणि 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा हा विचार डॉक्टर सुधा कांक्रिया यांनी सर्वप्रथम मांडला, आपल्या या समाजात खोलवर रुजवला. 1200 पेक्षा जास्त नकुशींचे पुनर्नामकरण करण्याचा विडा त्यांनी उचलला आणि तो सार्थपणे साध्य केला. 11,000 पेक्षा जास्त विवाहात
8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा घेतला गेला. स्त्री जन्माच्या स्वागताची 300 लाख पेक्षा जास्त लोकांनी मॅडमच्या उपस्थितीत शपथ घेतली की आम्ही स्त्री जन्माचं स्वागत करू. गेल्या 12 वर्षापासून राजयोगा जीवन पद्धतीचा अभ्यास त्या करत आहेत. 9000 पेक्षा जास्त कोरोना रुग्णांना त्यांनी मोफत हिलिंगची सेवा पुरवली. अंध बांधव कारागृहातील कैद्यांच्या मनशांतीसाठी विशेष कार्यक्रमांचे सफल नियोजन आणि अंमलबजावणी त्यांनी पार पाडली. त्यांच्या कार्याची देशपातळीवर दखल घेऊन राष्ट्रपतींकडून त्यांना 2 वेळा सन्मानित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय शांतता परिषदेत विशेष गौरव पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आला. 150हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांच्या मानकरी त्या आहेत. त्यांच्या या अमूल्य कार्याची दखल घेत शासनाने त्यांच्या नावाचे पोस्टरचे तिकीट देखील प्रदर्शित केले आहे. भारतातील पहिल्या रोटरी पीस सेंटरच्या स्थापनेसाठी डॉक्टर सुधा कांगरिया यांनी पुढाकार घेतलेला आहे. वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्यांची सन्मानपूर्वक नोंद करण्यात आली आहे त्यांनी केलेल्या सर्व कार्यांसाठी. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, ज्यासाठी मॅम वी आर व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ यू, इमेन्सली प्राऊड ऑफ यू. जगातील सर्वोच्च आंतरराष्ट्रीय नोबेल पीस पुरस्कारासाठी त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना नुकतेच नामांकन मिळाले आहे. एक नगरकर म्हणून, एक स्त्री म्हणून मला खूप जास्त अभिमान आहे मॅम तुमच्या या संपूर्ण कार्याचा. आणि तुमच्या या नामांकनासाठी तुमचे खूप खूप अभिनंदन करू इच्छिते मी. आणि तुमचं मनोगत तुम्ही व्यक्त करावं. नमस्कार. या सर्व मानसी आणि टीमनी अत्यंत सुंदर असं सादरीकरण इथे केलेलं आहे. इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या 2 डोळ्यामध्ये 2000 अश्रू मला दिसत आहेत की बेटी नहीं तो बहू कहाँ से लाओगे, आज बेटी नहीं होगी तो कल की बहू नहीं होगी, कल की बहू नहीं होगी तो कोई माँ भी इस दुनिया में नहीं रहेगी, और जब माँ नहीं रहेगी तो बेटी क्या बेटा भी इस दुनिया में नहीं आएगा, तो ये दुनिया चलेगी कैसे। इसका मतलब है कि हमें ना केवल बेटी को बचाना है, इस विश्व को बचाने के लिए बेटी को बचाना है। अगर बेटी बची तो ही विश्व बचने वाला है। अगर हमें विश्व में शांति चाहिए, प्यार चाहिए, मोहब्बत चाहिए, अपनापन चाहिए, तो बेटी चाहिए। बेटी है तो प्यार है, बेटी है तो दुलार है, बेटी है तो वात्सल्य है, बेटी है तो समृद्धि है, बेटी है तो लक्ष्मी है, बेटी है तो सरस्वती है, बेटी है तो दुर्गा है, बेटी है तो झांसी की रानी है, बेटी है तो सावित्रीबाई फुले है, बेटी है तो जिजाऊ माता जी है। तो बेटी है तो सब कुछ है। अगर बेटी नहीं रही तो ये विश्व भी नहीं रहेगा। तो विश्व में पीस चाहिए, शांति चाहिए, आनंद चाहिए, हर्ष चाहिए, खुशी चाहिए, तो पहले बेटी चाहिए। और इसीलिए मराठी में मेरी 4 लाइन है की म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा, म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा, वंशाचा दिवा खरा कोण तुम्ही ओळखा। म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा, वंशाचा दिवा खरा कोण तुम्ही ओळखा। पंक्तीनेच पुन्हा दिवा प्रज्वलित होतो, पंक्तीनेच पुन्हा दिवा प्रज्वलित होतो। स्त्री असो वा पुरुष जन्म तर स्त्रीच्याच पोटी घ्यावा लागतो। आईची महती कशाला हवी सांगायला, आईची महती कशाला हवी सांगायला। चला सज्ज होऊया स्त्री जन्माचे स्वागत करायला, स्त्री जन्माचे स्वागत करायला। एक छोटीशी सामूहिक शपथ आपण इथे घेऊया। मी उपस्थित सर्वांना विनंती करेल की सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहून आपला उजवा हात पुढे करायचा आहे। डोळे बंद करून बंद डोळ्यांसमोर भारत मातेचं चित्र आणायचं आहे आणि माझ्या पाठीमागे कृपया उंच आवाजामध्ये ही शपथ आपल्याला घ्यायची आहे। भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत। माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी, यासाठी मी सदैव प्रयत्न करेन। स्त्री एक महान शक्ती आहे, ती अनंत काळची माता आहे। मुलगा वंशाचा दिवा असेल तर
मुलगी वंशाची पडती आहे. मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन अशी शपथ सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत. भारत माता की वंदे. धन्यवाद. या सर्व मानसी आणि डावरे मॅडम आणि संपूर्ण टीमचं मी अत्यंत हृदयपूर्वक अभिनंदन करते. जब जब जन्म लेती है बेटी, खुशियाँ साथ लाती है बेटी. जब जब जन्म लेती है बेटी, खुशियाँ साथ लाती है बेटी. ईश्वर की सौगात है बेटी, सुबह की पहली किरण है बेटी. तारों की शीतल छाया है बेटी, आंगन की चिड़िया है बेटी. तारों की शीतल छाया है बेटी, आंगन की चिड़िया है बेटी. त्याग और समर्पण सिखाती है बेटी, नए नए रिश्ते बनाती है बेटी. जिस घर जाए उजाला लाती है बेटी, बार बार याद आती है बेटी, है ना. जिस घर जाए उजाला लाती है बेटी, बार बार याद आती है बेटी.
स्वभावाच्या आपल्या कुमारी मानसी देठे यांना टीम सायबन आणि टीम मंगळागौर आयोजित भावकलांची रंगपंचमीमध्ये बेस्ट ऑर्गनायझर आणि बेस्ट कोरिओग्राफर म्हणजेच उत्कृष्ट संघटक आणि उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शिका हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. मानसी या BA MA जिओग्राफी PhD इन GIS अँड BA भरतनाट्यम या सर्व पदांच्या मानकरी आहेत. वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी भरतनाट्यममधील विशारद ही उच्च परीक्षा उत्तीर्ण करून मानसी यांनी आपल्या गुरुवर्या सौ सुरेखा डावरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली भरतनाट्यम डान्स स्टुडिओची स्थापना केली. तुम्ही सर्व मानसीताईला ओळखता ना? जोरात टाळ्या वाजवा एकदा मानसीताईसाठी. सुंदर या नृत्य वर्गामधून मानसीमधल्या हाडाच्या कलाकारांनी लहान लहान मूर्त्यांना पैलू पाडायला सुरुवात केली. असंख्य मुली या लहान लहान गोंडसपरांना नृत्याची, खरं तर आजच्या या जगामध्ये धकाधकीच्या युगामध्ये शास्त्रीय नृत्याची मुलींना आवड लावणं खूप कठीण आहे. पण मानसीने ही जबाबदारी खांद्यावर घेतली आणि तितक्याच सार्थपणे पेलली असं म्हणावं लागेल. हे डान्स पाहून तर नक्कीच म्हणावं लागेल. अनेक वार्षिक स्नेह संमेलने, शेकडो कार्यक्रमांचे नृत्य परीक्षण, महिला बचत गट, जीतो, भारत भारती, नवरात्रोत्सव, गणेशोत्सव, कोल्हापूर येथील सौ संयोगिता पाटील यांच्यासह गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये एकाच वेळी 2,500 भरतनाट्यम नृत्यांगणांचा कला आविष्कार, हजारो शालेय सांस्कृतिक कार्यक्रम, IAS पोलीस कमिशनर लेखक डॉक्टर श्री BG शेखर पाटील यांच्या ऐतिहासिक ग्रंथ प्रकाशन सोहळ्यात नयनरम्य नृत्याचे चांदबिबी महाल येथे सादरीकरण, मेधा कप 2020 संगमनेर येथे सामूहिक नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक, अशा अनेक उपलब्धी, अशा अनेक कौतुकाचे तुरे मानसी आपल्या शिरापेचात खोचत गेली. नगरचे नावलौकिक रसिक ग्रुपचे माननीय श्री जयंत येलुलकर सर यांच्या गुढीपाडवा रसिकोत्सवमध्ये 30 महिलांना घेऊन मंगळागौर हा एक दैदिप्यमान कार्यक्रम तिने सादर करवला. पण IAS माननीय गुलाबराव खरात सर, डॉक्टर पंकज जावळे सर यांच्या पहिल्याच कार्यक्रमाला आपण रसिक मायबापांनी दिलेला प्रतिसाद पाहून प्रतिवर्षी मंगळागौर महिला उत्सव साजरा करण्याचा हा अवघड विडा तिने उचललेला आहे. या लहान वयामध्ये मानसी एवढं काही काही अचीव करते की हे वाचून पाहून आपण सर्वजण थक्क होत आहोत. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात कुमारी मानसी देठे यांच्यासाठी. मी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी कृपया स्टेजवरती यायचं. सर्वांनाच मनापासून खूप खूप शुभेच्छा. हा जो सन्मान केला हा माझ्यासाठी खूप अनमोल आहे. मी शब्दात व्यक्त नाही करू शकत, इतका सुंदर झाला. आणि सगळ्यांचेच आभार त्याच्याबद्दल. मानपत्र हे जे मला इतकं मोठं दिलं आहे त्याच्याबद्दल खरंच सर्व सायबन टीम, मंगळागौर टीम, प्रमुख पाहुणे सगळ्यांनाच धन्यवाद. आणि विशेष म्हणजे मला हा आनंद होतो आहे की सुधा कांकरिया मॅडम ज्यांना नोबेलचं नामांकन भेटलं आहे, पण विशेष म्हणजे त्या भरतनाट्यम विशारद आहेत, त्यांना नृत्य तिलका ही पदवी मिळालेली आहे. आणि याचा जास्त आनंद आहे की एक भरतनाट्यम विशारद एवढ्या मोठ्या मॅडमकडून मला हे सन्मानपत्र भेटलं आहे. खूप खूप धन्यवाद मॅम. त्याच्यानंतर आत्तापर्यंत मला लहानपणापासून ज्यांनी घडवलं, माझे आई बाबा, त्यांचंही खूप धन्यवाद. त्याच्याबरोबर माझा भाऊ, माझे नातेवाईक, आत्या, मामा, सगळे जे नातेवाईक आहेत, काका काकू, सगळ्यांनी मला खूप सपोर्ट दिला आहे. त्याच्यामुळे मी आत्तापर्यंत इथे पोहोचू शकली आहे. त्यांनाही खूप मनापासून धन्यवाद. त्याच्यानंतर मंगळागौर कार्यक्रमामध्ये मला सहकार्य करणारे, पाठिंबा देणारे आणि लहानपणापासूनच नेहमी मला पाठिंबा देणारे जयंत येलुरकर काका यांनाही मनापासून धन्यवाद. त्यांनी जी शब्दास इतकी थाप दिली आहे ही ती माझ्यासाठी खूप मोठी आहे. मंगळागौरच्या वेळेस त्यांनी खूप खूप कौतुक केलं माझं. त्या कौतुकामुळेच मी परत ह्या चान्स घेऊ शकले. त्याच्यासाठी त्यांनाही धन्यवाद. त्याच्यानंतर आज पंकज जावळे सर उपस्थित आहेत, नंतर मोहिनीराज गटणे सर उपस्थित आहेत, खरवंडीकर मॅडम उपस्थित आहेत, नंतर प्रकाश कांकरिया सर उपस्थित आहेत. सगळ्यांचेच मनापासून आभार. त्यांनी इतकं छान कार्यक्रमामध्ये ते वेळ काढून आले. ज्यांनी मला घडवलं, सुरेखा डावरे मॅडम, त्यांचेही मनापासून आभार. त्याच्यासोबतच आज ह्या कार्यक्रम घडण्यासाठी जे 108 भरतनाट्यम डान्सर आहेत, हे माझ्या एकटीच्याने शक्य नव्हतं. ते
ते माझ्या सहकार्यांमुळे मला शक्य झालं. त्या माझ्या सर्व सहकारी, आता थोड्या वेळाने डान्स होणारच आहे त्यांचा नवदुर्गा, पण ह्या सगळ्या नवदुर्गा ज्या माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत, त्या सर्व नवदुर्गा म्हणजे प्राजक्ताताई, साक्षीताई, वैभवी, प्रतिमा, श्वेतलाना, सिद्धी, सगळ्यांचेच मनापासून आभार की त्यांनी हा कार्यक्रम घडवण्यासाठी मला सहकार्य केलं. सगळ्यांचेच आभार. त्याच्यानंतर वर्षावार समाप्ती उत्सव, भीमपहाड या कार्यक्रमामधील सर्व सदस्य जे या कार्यक्रमात उपस्थित आहेत, सर्वांचेच आभार. आता किती आभार प्रदर्शन करू, सगळ्यांचेच आभार माझ्यासाठी अनमोल आहेत. त्याच्यासोबत विशेष म्हणजे जे माझे स्टुडंट आहेत त्यांचे, कारण की ते माझ्यासमोर आहेत म्हणून मला हे इन्स्पायर होती का मी नाही, मला ह्यांच्याबरोबर काम करायचं, मला ह्यांना शिकवायचं. मेन म्हणजे माझे स्टुडंटलाही आभार की त्यांनी मला माझ्याकडून शिकल्या आणि इतकं छान सादरीकरण केलं. आणि ह्या सर्व स्टुडंटचे तुम्ही सर्व पालक जे त्यांना पाठिंबा देऊन आमच्याकडे शिकायला पाठवतात, आमच्यावरती पूर्ण विश्वास ठेवून त्यांना आमच्या ताब्यात देऊन टाकलंय त्यांनी की नाही मॅडम तुम्ही आहात म्हटल्यावर आम्हाला विश्वास आहे, तुम्ही मुलांची काळजी घेताल. आम्ही कुठेही इव्हेंटला गेलो का ते आमच्याबरोबर मुलांना हमखास पाठवतात. त्यांचे सर्व पालकगणांचे सर्वांचे आभार. जर कोणाचं नाम उल्लेख राहिला असेल तर त्यांची मी समजू आहे, पण त्यांचे सुद्धा आभार. इथे सगळ्या बसलेल्या सगळ्या जणांचे आभार. आणि असंच माझ्यावरती प्रेम करत राहा, अशीच मला प्रेरणा देत राहा की ज्यामुळे मी असे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये असं वेगवेगळं काहीतरी घडवू शकेल. आम्ही मंगळागौर केला होता 70 महिलांचा, हा आहे 108 मुलांचा. त्याच्यानंतर अशीच प्रेरणा भेटली तर नक्कीच आम्ही 500 पर्यंत नक्कीच जाऊ. त्याच्यासाठी सर्वांचेच आभार. थँक्यू सो मच. मानसीताईंचं खूप खूप अभिनंदन आहे. आणि आत्ताच मानसीने जी इच्छा व्यक्त केली 500 जणांचं तिला सादरीकरण करणार आहे. दिवाळी पहाट तुझ्या 500 जणांची इथे होऊ दे. अभिनंदन. आज साईबन व मंगळागौर महिला उत्सव टीम यांच्या माध्यमातून भावकलांची रंगपंचमी ही जी भावनांची उधळण या ठिकाणी केलेली आहे, त्यामध्ये सहभागी झालेले सर्व कलाकार, नृत्य आविष्कार सादर करणारे सादरकर्ते, त्यांचे मार्गदर्शक व त्यांना सर्वांना खंबीर असे साथ देणारे कांकरिया दाम्पत्य, या सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. व ही भावरंगांची उधळण यापुढे अशीच चालू ठेवो अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. आपल्या सर्वांना रंगपौर्णिमेच्या पुनश्च शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर. आपला आशीर्वाद हा लाख मोलांचा आहे. आज 108 छोट्या छोट्या मुलींपासून आजी आजोबांपर्यंत सर्वांचं इथे सादरीकरण होत आहे. आणि आदरणीय पंकज जावळे सरांचा हा आशीर्वाद हा लाख मोलाचा आहे. आणि मी त्यांना प्रार्थना करेल की जेव्हा दिवाळी पहाट 500 आर्टिस्टची इथे होईल तेव्हाही आपण आम्हाला हवे आहात. आपला आशीर्वाद आम्हाला हवा आहे. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू सो मच. साईबन आणि मंगळागौर महिला टीम या निमित्तानं आपण भावकलांची रंगपंचमीचा हा अतिशय सुंदर असा उत्सव साजरा करीत आहोत. खरं तर भावकला आपल्या जीवनाचा, आपण भावनांच्या मध्ये सगळे राहत असतो. हल्लीचं जग सगळे संदर्भ हरवलेले, याच्यामध्ये आपल्या भावना जपणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. भावना जिवंत असल्याशिवाय जगण्याचा सुद्धा आनंद आपण घेऊ शकत नाही. तर या सगळ्या भावना एकत्रित करण्याचं, त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या मनातली जी ऊर्जा आहे अशा या सगळ्या व्यक्त करण्याचं एक आजच्या उपक्रमाचं एक सुंदर असा सादरीकरण या मुलांनी केलं. आणि याचा सगळ्यात मोठं श्रेय आदरणीय सुधाताई आणि डॉक्टर प्रकाश कांकरे यांना जातं. आपल्या सगळ्या बिझी वैद्यकीय व्यवसायामध्ये, वैद्यकीय जीवनामध्ये एवढं अतिशय व्यस्त असताना सुद्धा निसर्गावर प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व ज्यांनी या साहेबांची निर्मिती केली, ही अहमदनगर शहराची नाही तर जिल्ह्यासाठी फार मोठी गौरवाची बाब. त्याच्यामुळं निसर्गावर आणि जगण्यावर इतकं प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व आपल्या शहरामध्ये आहे. आणि त्यातूनच ह्या सगळ्या भावकला खऱ्या अर्थानं फुलत असतात. आज नृत्यांचा आविष्कार, गाण्यांचा आविष्कार आपण सगळे पाहत आहोत. हेच खऱ्या अर्थानं जिवंत मनाचं लक्षण आहे. असं जर असल्याशिवाय आपला या शहराचा श्वासच आहे. खरं तर आज जावळे साहेब आहे तिथे, म्हणजे प्रशासकीय कामकाजामध्ये कायम व्यस्त असणारं व्यक्तिमत्व.
आणि अशी ही व्यक्तिमत्व निसर्गावर आणि जगण्यावर, गाण्यांवर, कलांवर प्रेम करतं, याचा अर्थ आपलं शहर खऱ्या अर्थाने जिवंत आहे. रस्ते, आरोग्य आणि लाईट हे जर चांगलं असतं तर शहर आरोग्यदायी आपण म्हणू शकत नाही. त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं या शहराची संस्कृती जर आपल्याचं काम होत असेल तरच हे शहर जिवंत असतं. आणि हे जिवंत करण्यामध्ये हे मोठं योगदान कमिशनर साहेबांचं आहे, ही सगळ्यात मोठी आहे. त्याच्यामुळे साहेबांनी या कला आणि संस्कृतीला खऱ्या अर्थानं अनेक कार्यकर्त्यांना मनापासून सहकार्य करणारं हे व्यक्तिमत्व आहे. आमचा रसिकोत्सव जो साजरा होतो, जे आपण म्हणतो आता सगळ्यांनी उल्लेख केला, त्याच्यामध्ये रसिकोत्सव साजरा करण्यामध्ये सुद्धा सगळ्यात मोठा सहभाग आणि योगदान आदरणीय कमिशनर साहेबांचं आहे. त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांच्याच मनात त्यांच्याविषयी कृतज्ञता आहे. मॅडम, आज तर तुमचं नोबेलमध्ये मानांकन होतं आहे, ही सगळ्यात मोठी गौरवाची बाब आहे. म्हणजे अहमदनगर शहर एकेकाळी निजामशाहीचं शहर होतं. अहमदनगर शहरामध्ये अनेक मोठमोठे मंडळी या व्यक्तिमत्व होऊन गेलेत. याचा वारसा जपण्याचं काम तुम्ही केलं. म्हणजे आम्ही सुद्धा जे कार्यकर्ते आहोत त्याच्यामध्ये सुरुवातीपासून कांकरिया दाम्पत्याने आम्हाला फार मोठं प्रेम केलं आहे. आज इथे खरवंडीकर मॅडम आहेत, आमचे गटणे साहेब आहेत, प्राजक्त आहेत, त्याचप्रमाणे डॉक्टर आहेत. ही सगळी मंडळी या शहराचं खऱ्या अर्थानं भूषण आहे. भाऊसाहेब देठे मानसीला पुरस्कार दिला. मानसी आता ही उद्याची आपली मोठी नृत्यांगना आहे, मोठा वैभव आहे. आणि डावरे मॅडम त्यांच्या पाठीचे आहे सावलीसारख्या. त्यामुळे आम्हाला सगळ्या खरं मॅडम असं आहे की आपण कृतज्ञता व्यक्त करत नाही. माणसाच्या मनामध्ये कृतज्ञता जर असेल तरच तो खऱ्या अर्थाने जिवंत असतो. आणि मानसीचा ज्यावेळेस कार्यक्रम होतो त्यावेळेस डावरे मॅडम असतात. त्याच्यामुळे ज्याच्यामध्ये कृतज्ञता आहे तोच खऱ्या अर्थानं जिवंत माणूस आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये जावळे साहेब आणि कांकरिया दाम्पत्य यांच्याविषयी मनापासून कृतज्ञता असली पाहिजे. याचं कारण गेल्या 25 वर्षापासून त्यांनी नगरमधली ही भूमी सांस्कृतिकरित्या जिवंत ठेवण्याचं काम केलं आहे. त्यामुळे मी मनापासून आपल्याविषयी धन्यवाद देतो, आपल्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. हा जो कार्यक्रम होतो हे आपल्या मनाचं जिवंत मनाचं लक्षण आहे. मी मानसीचंही मनापासून अभिनंदन करतो. आणि रसिकोत्सव हे आपल्याला बोलायचं त्यामुळे मी खूप धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. पालक असणं, आपल्या मुलांच्या मध्ये त्यांच्या डोळ्यात आपली स्वप्न पाहणं, तो खरा पालक असतो. आणि ही सगळी पालक मंडळी आपल्या मुलांमध्ये जी स्वप्न पाहतात हीच या शहराची उद्याची प्रतिष्ठा आहे, वैभव आहे. त्यामुळे तुमच्या सर्व पालकांना मनापासून धन्यवाद देतो. आपल्या सर्व मुलांना उद्याच्या या शहराच्या विकासासाठी प्रयत्न करणारी, वैभवासाठी प्रयत्न करणारी ही सगळी उद्याची पिढी आहे. त्याच्यामुळे त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो. आणि आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. रसिक ग्रुप म्हणजे खरोखर नगरचं वैभव आहे, यात काही प्रश्नच नाही. आणि रसिक ग्रुपच्या कार्यक्रमाची आपण वाट पाहतच असतो आणि यंदा पण आपण वाट पाहत आहोत. धन्यवाद सर, धन्यवाद. मी धनश्री ताईंना विनंती करते की आपण आशीर्वाद द्यावे. धन्यवाद सुधाताई. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आदरणीय डॉक्टर पंकजी जावळे सर, सुधाताई, माननीय डॉक्टर कांकरिया सर, येलुलकर सर, डावरे मॅडम आणि गटणे, माननीय गटणे सर, या सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार. आणि सर्व रसिक श्रोतृवर्ग इतक्या मोठ्या संख्येने आज इथे रंगपंचमी, आगळी वेगळी रंगपंचमी अनुभवायला आलेला आहे, त्यांनाही माझा आदरपूर्वक नमस्कार. आणि सर्व सहभागी कलाकारांना मी मनापासून त्यांचं अभिनंदन करते, त्यांचं कौतुक करते. आणि त्यांच्या गुरु डावरे मॅडम, मानसी देठे आणि त्यांच्या सर्व सहकारी वर्ग यांचंही खूप मनापासून अभिनंदन करते. कारण 2.5 वर्षाच्या मुलीपासून ते 56 वर्षापर्यंत इतक्या वयोगटातल्या सर्व मुली, स्त्रिया या सगळ्यांना एकत्र रंगमंचावर आणणं आणि त्यांच्याकडनं ही सगळी मेहनत करून घेणं हा खरंच खूप अवघड, म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे. पण अतिशय सुंदर या सगळ्यांनी सादरीकरण केलं. मला वाटतं की गायन, वादन, नृत्य तिन्ही कलांना मिळून संगीत म्हणतात, पण या संगीताचं शेवटी ही सादरीकरणाची कला आहे. आणि सादरीकरण करण्याचं एक मुक्त व्यासपीठ आणि ते प्रकट व्हायला, आपल्या भावना व्यक्त करायला कोणीतरी आपल्याला पुढे न्यावं लागतं. आणि ते इतकं सुंदर व्यासपीठ
निसर्गाच्या सान्निध्यात आणि रंगपंचमीच्या मुहूर्तावर आज सुधाताईंनी दिलं, त्याबद्दल मी या कांक्रिया दाम्पत्यांचं तर मी काय बोलू आणि काय नाही, म्हणजे मलाच आश्चर्य वाटतं की ते इतकं सुंदर त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सांभाळून हे सगळ्या कलांना जे प्रोत्साहन देतात ते अतिशय महत्त्वाचं आहे. तर मी त्यांनाच धन्यवाद देईन की त्यांनी असा आगळा वेगळा आज स्त्री मनाचा कलाविष्कार इथे आयोजित केला. आणि हे सगळे जे विद्यार्थी आहेत ते सगळे विद्यार्थी मला वाटतं परीक्षा पण देत आहेत नृत्याच्या. तर मी या सगळ्यांना एकच फक्त एक मैत्रिणीचा सल्ला समजा की तुम्ही परीक्षा जरूर द्या, पण परीक्षेच्या जाता जाता अभ्यास करता करता जेव्हा तुम्ही असं सादरीकरण करता तर माझ्या मते, म्हणजे माझंही आता मगाशी सांगितलं PhD केलं वगैरे वगैरे, तर हे सगळं आहे, पदव्या आपण नक्कीच मिळवतो. पण माझ्या दृष्टीने मी नेहमीच सांगत असते, ते परत एकदा सांगेन की जेव्हा तुम्ही व्यासपीठावर सादरीकरण करता ते सादरीकरण केल्यानंतर समोरच्या रसिक प्रेक्षकांची जी मनमुराद दाद असते आणि तो जो आपल्याला उत्साह प्रोत्साहन जी प्रेरणा मिळते ती माझ्या दृष्टीने सगळ्यात सर्वोच्च पदवी आहे. बाकी कुठल्याही पदवीपेक्षा त्याच्यावर तुम्ही जरूर बाकीच्या पदव्या घ्याच, पण ही पदवी मिळवण्यासाठी कायम प्रेरित व्हा, कार्यप्रेरित व्हा आणि ते सतत ते करत राहा हे मी आवर्जून सांगेन. आणि आजच्या या आयोजनाबद्दल मी पुन्हा एकदा कांक्रिया मॅडमना धन्यवाद देईन आणि मला इथे त्यांनी अत्यंत आपुलकीने प्रेमाने बोलवलं त्याबद्दल मी मनापासनं पुन्हा एकदा धन्यवाद देते. आणि मला शेवटी एवढंच सांगायचं आहे की नाविन्याची कास धरूया, नाविन्याची कास धरूया, रंग वैविध्यपूर्ण कलांचे लावूया. नाविन्याची कास धरूया, रंग लावूया वैविध्यपूर्ण कलांचे, कलेच्या विश्वात रममाण होऊया, रंग ताल सूर लयींचे. कलेच्या विश्वात रममाण होऊया, रंग ताल सूर लयींचे. नात्यांचे, हर्षाचे, प्रेमाचे, चैतन्याचे रंग स्त्री मनामनांचे. नात्यांचे, चैतन्याचे, हर्षाचे, प्रेमाचे रंग स्त्री मनामनांचे. नारी शक्तीला सलाम करुनी, नारी शक्तीला सलाम करुनी, जपूया बंध रेशमाचे, जपूया बंध रेशमाचे. रंगपंचमीच्या सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्याकडून खूप खूप सुरेल शुभेच्छा आणि या भावी कलाकारांना त्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी नृत्यगंधित शुभेच्छा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. अत्यंत सुरेल अशा शुभेच्छा आपल्याला मिळालेल्या आहेत. सारे गम पद निसा आणि ताना पिही निपाजा असे सप्तसूर आणि सप्त रंग असे हे एकत्र आलेले आहेत आणि आगळी वेगळी अशी ही भाव कलांची ही रंगपंचमी, भावपंचमी अशी ही आपण इथे अनुभव करत आहोत आणि त्याचा अनुभव घेत आहोत, अनुभूती घेत आहोत, आनंद घेत आहोत. आपणा सर्वांचे खूप खूप अभिनंदन करते. जोरदार टाळ्या आपण वाजत राहूया सर्व कलाकारांसाठी आणि पाहुण्यांसाठी. तर अर्धनारी नटेश्वर अवतार जो आहे, अर्ध शंकराचा अवतार आणि अर्धा उमेचा अवतार, तर आपल्या समक्ष आपण प्रस्तुत करत आहोत अर्धनारी नटेश्वर. प्रणवालय पाहि परिपालय परमेशी, कमलालय श्रीदेवी कुरिपिंचवे करुणांबुरासी. धीं तारा धीं धीं तारा जतुलतो प्राण में नाट्यम चेसे गतुलतो नाम शतम मूला नतुलतो ना पैननी चुकुआ पेला.
నిరంతరం నీకు నివాళి నివ్వాలని నాలో ఆవేదనే నువ్వు ఆదరించేలా నివేదనవ్వాలని చేసే గతులతో నామశతం మూల నతులతో నాపైన నీ చూపు ఆపేలా శరణంటి నే జనని నాద వినోదిని నౌవన పాని నీవే पुष्पांजली जे नृत्य आहे ते आपल्या मनातल्या कोमल भावना फुलांच्या माध्यमातून त्यातल्या सुगंधाच्या माध्यमातून आपण त्या परमपिता परमेश्वराला वाहत असतो. ती आहे खऱ्या अर्थाने पुष्पांजली. तर पाहूयात नेक्स्ट डान्स पुष्पांजली. दिमी तदिमी दिमी तत् दिमी दिमी गिड़ा दिमी 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 गिड़ा दिमी दिमी तदिमी दिमी तत् दिमी दिमी गिड़ा दिमी 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 गिड़ा दिमी दिमी तदिमी दिमी तत् दिमी दिमी गिड़ा दिमी 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 गिड़ा दिमी दिमी तदिमी दिमी तत् दिमी दिमी गिड़ा दिमी 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 गिड़ा दिमी दिमी तदिमी दिमी तत् दिमी दिमी गिड़ा दिमी 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 गिड़ा दिमी दिमी तदिमी दिमी तत् दिमी दिमी गिड़ा दिमी 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 गिड़ा दिमी दिमी तदिमी दिमी दिमी गिड़ा दिमी 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 गिड़ा दोम दिन दोम तागुं दरिगुं करियं दत्ती दगती दत्ती दोम दिन दोम तागुं दरिगुं करियं दत्ती दगती दत्ती दोम दिन दोम तागुं दरिगुं करियं दत्ती 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 दोम दिन दोम तागुं दरिगुं करियं दत्ती 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 दरिगुडु दिरिगुडु दोनगिडु ननगिडु दरनिद दरिद दगदरिगिणदो 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 दोम दिन दोम तागुं दरिगुं करिय तत्तीं 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 तत्तने कुत तकतने कुत एडिगन्नत तकतनक
आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळत आहोत. नवदुर्गा. जसं की मी आता सांगायला सुरुवात केली होती की शारदीय नवरात्र जी असते त्याच्यात आपण नवदुर्गेची पूजा करतो. नवदुर्गा म्हणजे दुर्गेचे नव रूप. नव मीन्स 9. तर ते रूप जे आहेत ते देवीने घेतले होते महिषासुराशी युद्ध करताना. महिषासूर म्हणजे सुपर नॅचरल पॉवर्स. जर लहान मुलांना जर सांगायचं म्हटलं तर त्याच्याकडे काही अशा पॉवर्स होत्या जो तो ह्युमॅनिटीच्या अगेन्स्ट वापरत होता. आणि देवी देवतांचं कार्य काय असतं की ते ह्युमॅनिटीला प्रोटेक्ट करतात, राईट. म्हणजे त्याच्यासाठी ते वेगवेगळे रूप घेत राहतात. तर नवदुर्गा जे रूप घेतलं गेलं ते नवरूप जे दुर्गेचे आहेत ती अशा प्रकारे आहेत. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंद माता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री. तर सिद्धिदात्री हे अंतिम रूप आहे. आणि नवरात्र जेव्हा असते तेव्हा एक एक दिवशी आपण एक एक रूपाची पूजा करतो. जसं की मी अर्धनारीश्वरच्या वेळेस पण तुम्हाला सांगितलं की प्रत्येक नावाच्या मागे एक पौराणिक कथा आहे. आता बघूयात हा नृत्य हे आपल्या समक्ष प्रस्तुत करण्यासाठी सर्वजणी तयार आहेत. तयार? ऑडियन्स रेडी? ओके, म्युझिक.
भूषण वर्धन मोदन ध्वजा कृष्ण कालरात्रि भयंकरी समारूढा श्वेतांबरधर सुषि महागौरी शुभं दद्यात् महादेवं प्रमोदता सिद्धगन्धर्वयक्षाद्यैरसुरैरमरैरपि सेव्यमाना सदा भूयात् सिद्धिदा सिद्धिदायिनी कार्य करते आणि नारीचं अजून एक रूप काय, ती ज्ञान देते. कोणती देवी देते ज्ञान? कोणती देवी देते ज्ञान? छोट्या मुलींना विचारते. सरस्वती. व्हेरी गुड. सरस्वती. महासरस्वतीला आपण स्मरण त्यांचं नाही केलं तर परिपूर्ण नाही होऊ शकत, बरोबर? तर सरस्वती कौतुकम जो पुढचा डान्स आहे तो आहे सरस्वती कौतुकम.
सदा पूजिता सरस्वती भगवती निशेष व्याख्याता कुणाच्या दर्शनासाठी जातो? विठ्ठलाच्या. आणि विठ्ठलाला सुद्धा हा संसार जो आहे तो रखुमाईशिवाय सांभाळता येत नाही. बरोबर ना? गाणं आहे ना असं एक, तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालेला. तर आपण सादर करत आहोत नेक्स्ट डान्स रखुमाई. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला संसार मिळना. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला संसार मिळना.
कळतोय. मी आता एका अशा व्यक्तीची ओळख करून देणार आहे तुम्हा सगळ्यांना. तुम्ही सगळे ओळखताच या व्यक्तीला, पण मी थोडीशी नव्याने करून देणार आहे. त्यांचा पास्ट थोडासा त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. आपल्या मानसी ताईच्या गुरु माननीय सौ सुरेखा डावरे मॅडम यांनी साधारणपणे वयाच्या 32व्या वर्षी भरतनाट्यमचं शिक्षण घेण्यास सुरुवात केली. मुंबईमध्ये आठवड्यातून दररोज एक दिवस जाऊन त्या तिथे शिक्षण घेत होत्या. त्यानंतर त्यांनी अनेक भरतनाट्यम विशारद मुली नगरमध्ये घडवल्या. रोटरी क्लबतर्फे व्होकेशनल एक्सलन्स नृत्यकलेसाठी त्यांना 2023 मध्ये बहाल करण्यात आला. कोल्हापूर म्हणू नका, सातारा म्हणू नका, पुणे, पंढरपूर अशा अनेक शहरांमध्ये त्यांनी आपल्या नृत्यरूपी कलेचा सुगंध पसरवला. शास्त्रीय नृत्याचा आपल्या या अहिल्यानगरमध्ये गंधही नसताना त्यांनी मुलींना नृत्याची गोडी लावली, शिस्त लावली, रंगमंच उपलब्ध करून दिला. तसेच त्यांनी या क्षेत्रामध्ये करिअर करावे, आपल्या नगरमध्ये त्यांनी क्लासेस काढावे, भरतनाट्यमचा प्रसार करावा यासाठी त्यांना प्रवृत्त केले. त्यांच्यात आत्मविश्वास भरला. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड भरतनाट्यम कला आविष्कारमध्ये त्यांच्या क्लासच्या 55 मुलींनी कला आविष्कार सादर केला. त्यांनी आपल्या या नगरमध्ये भरतनाट्यम रूपी एक छोटंसं रोपटं लावलं आणि आज आता त्याचं वटवृक्ष होत आहे आपल्यासमोर. आपण सर्वजण पाहतच आहोत. मी मान्यवरांना कृपया विनंती करते की त्यांनी स्टेजवरती यायचं. माननीय सुरेखा डावरे मॅडम यांचा सत्कार करण्यासाठी मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी कृपया स्टेजवर यायचं. आदरणीय श्रीमती सुरेखा डावरे मॅडम, संचालिका अंजली नृत्यालय, आजच्या भावकलांच्या रंगपंचमीमध्ये त्यांच्या अनेक विद्यार्थिनी इथे कला सादर करत आहेत आणि त्यासोबतच त्यांनी केलेली ही कलेची तपश्चर्या आहे, त्यांची वैयक्तिक तपश्चर्या आहे आणि विद्यार्थींसमवेत केलेली सुद्धा अत्यंत उत्तम अशी तपश्चर्या आहे. आणि त्यांच्याकडे असणाऱ्या कलागुणांचा विचार करून, कला आविष्कारांचा विचार करून आणि नृत्यकलेतील त्यांच्या तपश्चर्येचा विचार करून आज आपण त्यांना कला गौरव 2024 या अवॉर्डनी सन्मानित करत आहोत. कला गौरव 2024. मी आदरणीय गटणे सरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा अवॉर्ड त्यांना प्रदान करण्यात यावा. मी आदरणीय ताईंना विनंती करते की आपल्या भावना आपण 2 मिनिटात इथे व्यक्त कराव्या. आता हे भावना व्यक्त करणं म्हणजे अवघड काम आहे. खरं तर नृत्य रुजवणं हे माझं म्हणजे काम मी करत गेले. सुरुवात जिथं केली, आज 32 वर्ष झाले मी या क्षेत्रामध्ये काम करतेय. अनेक विद्यार्थिनी तयार केल्या आणि ही कला अशीच पुढच्या पिढीकडं सुपूर्द करण्यासाठी एक टीम मी तयार केली असं मला वाटतं. म्हणजे आत्तापर्यंत आपण अष्टभुजा ऐकलेली आहे. माझ्याकडे नवदुर्गा आहेत, म्हणजे 8 पेक्षा जास्त आहेत. आणि ह्या सर्व नवदुर्गांच्या हातांनी आज मी हे शिवधनुष्य पेरलेलं आहे. आणि ह्याचा नमुना मानसीकडनं आता सगळ्यांना मिळतोच आहे. सुधाताईंकडनं कौतुक करून घेणं हे म्हणजे खरंच खूप भाग्याची गोष्ट आहे. सुधाताईंची पाठीवर थाप आणि कौतुक हे खूप खूप प्रेरणादायी आहे आणि सगळ्यांना त्यांचे आशीर्वाद मिळालेले आहेत. नक्कीच मी लावलेल्या या छोट्याशा रोपट्याचा आज वटवृक्ष होऊन त्याच्या अनेक फांद्या, अनेक शाखा अशा पसरलेल्या आहेत. आणि खरं तर मला असं वाटतं म्हणजे माझ्या आयुष्याचं हे एक म्हणजे आयुष्याला मिळालेलं परमेश्वराचं वरदान आहे असं मला वाटतं. त्यांनी हे मानपत्र, गौरव
देऊने एवढा म्हणजे सत्कार केलाय माझा की खरं तर हे खूप सहजगत्या होत होत गेलेलं आहे. प्रवाह फक्त हा पुढं जात राहिला पाहिजे, तो कुठं थांबला नाही पाहिजे, त्याला अनेक वाटा मिळाल्या पाहिजे आणि तो प्रवाह एक खूप मोठा समुद्र झाला आणि त्याच्यामध्ये सर्व नगरकरांनी डुंबत राहावं एवढीच फक्त परमेश्वराजवळ प्रार्थना. धन्यवाद. शमशेर झाले सारे नावाने गावाने सरसर तुर झाले. काही काही चिंतानी लालसा मर्दानी रागरोष झुंजार वारसा त्याच्या रावली मायाची माऊली मनात आस तुझी रुजली ग. आगेला धावली शिवबाची सावली तुझी सजली गा. त्याच्या रावली मायाची माऊली मनात आस तुझी रुजली ग. आगेला धावली शिवबाची सावली तुझी सजली गा. शक्तीचा संचार तू ज्ञानाची मूर्ती तुझी मोलाचे संस्कार तू कीर्ती तुझी. काही चिंता नाही लालसा मर्दानी रागरोष संसार वारसा शिवबाची सावली तुझी सजली ग. मी सर्व प्रमुख पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी कृपया स्टेजवर यायचे. कुमारी वैष्णवी आकाश कुलकर्णी यांचा सत्कार श्री गटणे सर आणि माननीय श्री विक्रम देशमुख सर आणि सीमा देशमुख मॅडम यांनी करावा अशी मी विनंती करते. यानंतर सौ प्राजक्ता लोखंडे मोरे, कुमारी श्वेतलाना श्रीरंग शेळके, यानंतर सौ साक्षी रवींद्र व्यवहारे, सिंहासन हिल उठे
पुरानी थी, बूढ़े भारत में भी आई फिर से नई जवानी थी। गुमी हुई आजादी की कीमत सबने पहचानी थी, दूर फिरंगी को करने की सबने मन में ठानी थी। चमक उठी सन 57 में वह तलवार पुरानी थी, बूंदेले हर बोलों के मुंह हमने सुनी कहानी थी। खूब लड़ी मर्दानी वो तो झांसी वाली राणी थी। सादर करत आहोत पुढचं नृत्य, ते आहे झांसीची राणी। भारतवर्ष एक महान सभ्यता जहाँ मिट्टी भी सोना थी और दिलों के दरवाजे हर मेहमान के लिए खुले थे। इन्हीं दरवाजों से एक दिन घुस आए कुछ क्रूर शैतानी इरादे। हिंसा और अत्याचार के सामने जब घायल हो रही थी हर आत्मा, तब इस मिट्टी के गर्भ से उठ खड़ी हुई। मैं लक्ष्मीबाई प्रतिज्ञा करती हूँ, जब तक मेरे शरीर में रक्त है मैं पूर्ण निष्ठा से झांसी की सेवा करूंगी। प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम हार दो। मान मान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड वीरता की वैभव के साथ सगाई झांसी, ब्याह हुआ बन आई रानी लक्ष्मीबाई झांसी। राजमहल में बजी बधाई, खुशियां छाई झांसी में। चित्रा ने अर्जुन को पाया, शिव से मिली भवानी थी। सैनिकों, पंडोरा पर कब्जा करने का वक्त आ गया है। क्या तुम तैयार हो? आजादी का संग्राम बलिदान मांगता है। हमारा सौभाग्य होगा अगर इस पवित्र मिट्टी को अपने प्राणों की भेंट दे पाएंगे। रही बात मिसाल बनाने की, मैं वो मशाल बनूंगी जो हर भारतीय के अंदर आजादी की भूख बनकर दहकेगी। संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन कहे जय भगवान, जय भगवान। The Governor General Lord Dalhousie के orders है। You have to give up your झांसी now. हम अपनी झांसी देंगे। झांसी हम हिंदुस्तानियों की ही है। मरने के लिए तैयार हो जाओ।
तर आपण म्हणतो की मुलगी ही आईची परछाई असते, जशी आई तशी मुलगी. ठीक आहे, तर आता आपण सादर करत आहोत आई आणि मुलीचा जो बॉन्ड आहे त्याला. तेरी मैं बलाएं लूं, तुझे मैं दुआएं दूं, तुझको मैं खुशियों के साए दूं, ख्वाबों को सजाए तू, आँखों में बसाए तू, तुझको मैं दूं सब जो चाहे तू. सारी रात ये पहरा करे, कह तू चांद तारों को चारो चारो, इच्छा पारी चारो चारो चारो, इच्छा पारी चारो. करती नन्ही परी जब दौड़ी दौड़ी आती है, खिल जाता है परिवार जब बेटियां मुस्काती है. छन छन करती नन्ही परी जब दौड़ी दौड़ी आती है, खिल जाता है परिवार जब बेटियां मुस्काती. चंदा सी प्यारी गुड़िया लक्ष्मी घर आंगन की, जगमग करती मेरी दुनिया, रौनक ये हर सावन की. ओ बिटिया रानी मेरी, तू ही मेरा सम्मान है. ओ बिटिया रानी मेरी, तू ही मेरा सम्मान है. खट्टा मीठा सा, जैसे सर्दी में चाहत का कोई कंबल मोटा सा. मेरी प्यारी अम्मी जो है, 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 मेरी प्यारी अम्मी जो है. आपल्या मातीतले एक हाडाचे कलाकार श्री मोहिनीराज गट्टे आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे. एक एक यशाची पायरी चढत आज हे अभिनेते खूप खूप मोठे, आभाळ इतके मोठे झाले आहे. टीव्हीवर सलग 12 मालिकांमध्ये काम करून सध्या ते 13व्या मालिकेमध्ये काम करत आहेत. झी युवावर बनमस्का, रुद्रम, तुझं माझं जमतंय, महेश कोठारे निर्मित प्रेम पॉइझन पंगा, तसेच सोनी टीव्हीवरील बालाजी प्रोडक्शन निर्मित कुसुम आणि आपल्या लाडक्या झी मराठी वाहिनीवरील, कदाचित हे मी तुम्हाला सांगायचीही गरज नाही, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, तुला पाहते रे या मालिकेतर्फे आपल्या सर्वांच्या घराघरात पोहोचलेली निमकरांची भूमिका तर इतकी उचलून धरली गेली की एकाच वेळेस माननीय श्री मोहिनीराज गट्टे सर यांना 2 वेळेस झी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. सध्या ते महेश कोठारे निर्मित सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत अभिनय करत असून कालच सगळं शूटिंग संपून आज ते खास आपल्या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित झाले आहेत. त्यांनी हौशी रंगमंच स्पर्धात्मक नाटकांसाठी अभिनय आणि दिग्दर्शनासाठी प्रथम पारितोषिक पटकावले आहे. राज्य नाट्य स्पर्धांमध्ये रौप्य पारितोषिक पटकावले आहे.
हौशी आणि व्यावसायिक या दोन्ही रंगभूमीवर कोणताही भेदभाव न करता त्यांनी आपल्या अभिनयाची कला अविरतपणे वाहू दिली. अविरतपणे याच रंगभूमीची ते सेवा करत आहेत. आणि आजचा दिवसाचा विशेष कार्यक्रम म्हणजे आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. आज त्यांच्या अर्धांगिनी मिसेस राधिका गटणे याही इथे उपस्थित आहेत. मॅक्स लाईफ इन्शुरन्स मध्ये ॲडवायझर असलेल्या मिसेस राधिका गटणे यांनी संपूर्ण या वाटचालीमध्ये त्यांना खंबीरपणे साथ दिली आहे. आमच्यातर्फे तुमचे खूप खूप अभिनंदन सर आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तदैव लग्नं सुदिनं तदेव तारावलं चंद्रबलं तदेव विद्यावलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेंदी युगं स्मरामि शुभ लग्न सावधान. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आपल्या आयुष्यात प्रत्येक क्षण हा आनंदाचा असावा असं येतं प्रत्येकाच्या मनात. आणि कदाचित माझ्या त्याच इच्छेला मूर्त स्वरूप देण्यासाठी परमेश्वरानं आज मला प्रमुख पाहुणा म्हणून पाठवले साहेब बनात. सांगतो हो. बऱ्याच वेळा वस्तूंचं जे मोजमाप होतं ते होतं मनामनात. बऱ्याच वेळा वस्तूंचं मोजमाप होतं मनामनात. पण राधिकाने नुसतं माझ्याकडे पाहिलं तरी मी पाघळतो एका क्षणात. महालक्ष्मीच्या दारात कुंकवाची राशी मोहिनी राजांचे नाव घेते भावकला रंगपंचमीच्या दिवशी. आता मंचावर उपस्थित माननीय डॉक्टर प्रकाश कांकरिया, सुधाताई, सुरेखाताई डावरे, आमचे देशमुख साहेब, शिंदे साहेब आणि हिचे वडील मानसीचे देठे साहेब, आणि इतक्या वेळ इथे बसलेला होता आमचा दादा, म्हणजे आमची 35-40 वर्षापासून मैत्री असलेल्या आमच्या मित्राचा मोठा भाऊ, म्हणजे इथं आता रोटरी क्लबचे अध्यक्ष माधवराव देशमुख बसले होते. तर त्यांना आम्ही दादा म्हणतो पहिल्यापासूनच, कारण मोठा भाऊ म्हणून. आणि उपस्थित सर्वच कलाकार मंडळींनी खरं तर ज्यावेळेस आपण स्टेजवर काही सादर करतो, नाटक असो, संगीत असो, गायन असो किंवा नृत्य असो, त्यावेळेस लोकांनी आपली कला पाहावी असं एक प्रत्येक कलावंताची अपेक्षा असते. आणि आज या दिवशी हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा झालेला आहे. 108 सोडा 18 कलाकारांना एकत्र आणणं सुद्धा काय चीज असतं मला विचारा. 18 फक्त, वरचं शून्य तर मी म्हणजे मधलं शून्य तर काढूनच टाकलं मी. आणि ह्या सगळ्या लोकांना एकत्र करून त्यांची सगळ्यांची एक व्यवस्थित प्रत्येकाची वेगवेगळी वेळ असते, या सगळ्यांच्या वेळा मॅच करून एकाच वेळेस प्रॅक्टिसला येणं, त्यांच्याकडनं करून घेणं, हे काय जिकिरीचं काम असतं हे मला समजू शकतं. त्यामुळं मानसी ही उत्तम ऑर्गनायझर तर आहेच आहे, पण तिला हे सगळं गणित बरोबर आत्तापासूनच जमत चाललंय की कोणाची वेळ कधी घ्यावी, या दोघींना सोमवार मंगळवार वेळ नाही तर त्यांचं कसं ॲडजस्ट करावं. नाही असं होत असेल ना, मी सांगतो ना, मी त्यातनंच गेलेलो आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी थोडं थोडं करत तिने आज हे केलेलं आहे. आता मॅडमने 500 कलाकारांना घेऊन तर इथं तुला कर म्हणून सांगितलेलंच आहे. आणि या सगळ्या ह्याच्यात उत्तम क्वालिटी जपत आपली कला सादर करणे, या गोष्टीमध्ये आज इथे सहभागी झालेल्या सगळ्या कलावंतांना, त्यांच्या पाठीमागं उभ्या असणाऱ्यांना नक्कीच यश मिळणार आहे. म्हणजे परवा आमच्या शूटिंगमध्ये काम करणारी एक मुलगी सुद्धा नृत्यामध्ये, भरतनाट्यमध्ये विशारद झाली. काय झालं, असं अचानक आईस्क्रीम आलं समोर. मी म्हटलं अरे चहाची वेळ, हे काय आणलं? तर ते म्हणले सर त्यांनी दिलंय आज. मी म्हटलं काय ग, आज काय विशेष तुझ्यातर्फे आईस्क्रीम? ते म्हणले हे असं झालं सर, मला भरतनाट्यमध्ये नृत्य विशारद झाले. मी म्हटलं क्या बात आहे. ती सुद्धा 17 वर्षाचीच आहे. आणि तर मग मी तिला म्हणलं, तर आमच्यातला एक जण जरा थोडंसं विनोदाने बोलतात ना काही लोक,
म्हणजे त्यात काही कुणाचा अपमान करायची हे नसतं. तसं तो म्हटलं अरे कसं असतं माहिती का, पूर्वीपासून आपण एक ऐकत आलेलो आहे की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. तसं अभिनेत्याचे, अभिनेत्रीचे किंवा नृत्य कलावंतांचे पाय मंचावर दिसतात. कारण अभिनेत्यालाही मंचावर वावरताना कसं चालायचं हे शिकवलं जातं किंवा त्याला उपजत असतं. आणि म्हणजे ते शेवटी फुटवर्कच आहे. आणि तुमच्याकडे तर काय पदं आली त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहेच. त्यामुळं ते सुद्धा सगळं जे आपलं जे स्टेजवरचं पदं आली ते आहे ते, तर त्या म्हणीला त्यांनी असं वेगळ्या अर्थाने हे केलं किंवा पाय लटलटताना दिसतं की ह्याला जरा अजून अभिनेता व्हायला वेळ लागेल असं दिसतं. किंवा तुमच्याकडे स्टेप्स चुकल्या की तुम्ही म्हणता अजून हिला ट्रेनिंगची गरज आहे तसं. पण आज या ठिकाणी हे अतिशय उत्तम बहारदार असा हा कार्यक्रम हा बघून खरं तर इतरांनी सुद्धा यामधनं काहीतरी स्फूर्ती घ्यावी. म्हणजे लोक म्हणतात, म्हणजे मलाही स्वतःला अनेक वेळा अनुभव आलेला आहे, पण जसं लोक म्हणतात की जगी ज्यास कोणी नाही त्यासी देव आहे, असं एक आम्ही लहानपणापासून एक अभंग म्हणा, गाणं म्हणा, काय भक्तिगीत तुम्ही ज्याला म्हणायचं ते म्हणा, असं ऐकतोय. जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे. आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये नगरमध्ये ज्यास कोणी नाही त्याला सुधा आणि डॉक्टर प्रकाश कांकरिया आहेत. त्यांनी यांच्याकडे यावं, स्वतःची फिर्याद मांडावी, काय पाहिजे ते घ्यावं आणि योग्य मार्गाने योग्य दिशेनंच त्याची विल्हेवाट लावावी. आता डॉक्टर सुरेखा डावरे तर मला खूप सिनियर आहेत सगळ्या क्षेत्रामध्ये. ते स्वतःही सत्या आता स्वतंत्र उद्योजिका आहेत. म्हणजे अनेक वेळा मी त्यांना त्रास द्यायचीच गोष्ट केलेली आहे. परंतु आज काय योगायोग माझ्या हातून त्यांना पुरस्कार दिला गेला. तर मगाशी तिथं खाली बसल्यावर मी त्यांना म्हटलं मॅडम काय वेळ आली हो तुमची होती. म्हणजे ज्यांच्याकडे पाहून आम्ही सुद्धा काही गोष्टी करायचा प्रयत्न करतो असे सगळे. आणि आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हाला बोलवलं. आणि नुसतं सांस्कृतिक क्षेत्रात नव्हे तर कौटुंबिक सुद्धा आनंद आमचा आज द्विगुणित झालेला आहे. त्यामुळं पुन्हा एकदा सर्व माझ्याकडून, माझ्या बायकोकडून, माझ्या संपूर्ण परिवाराकडून आपल्या सर्वांना शुभेच्छा. आपल्या इथं सादर केलेल्या, त्यांच्या सादरीकरण केलेल्या कलाकार, त्यांचे आईवडील, पालक, शिक्षक आणि ज्यांनी हा कार्यक्रम पुढाकार घेऊन इथे घडवून आणला ते कांकरिया दाम्पत्य, या सगळ्यांना उत्तम ऐश्वर्य, आरोग्य, धनसंपदा हे सगळं लाभो. आणि वारंवार असं म्हणजे मी तर म्हणतो की हा मंच म्हणजे काही दिवसांनी ना नृत्यचा एक मंच फेमस व्हावा जगभर, असं एक माझी इच्छा आहे. जसं बालनाट्य आपली झाली, बालनाट्याची वाट बघतात लोक आजकाल स्पर्धेची, तसं याचंही व्हावं एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि माझे 2 मिनिटाचं 3 मिनिटाचं जे काही लांबलेलं भाषण असेल ते मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रमात जसं सांस्कृतिक क्षेत्राची जबाबदारी असते त्याच्याबरोबरच निवेदन म्हणा, साऊंड सिस्टीम सांभाळणं म्हणा, छोट्या छोट्या गोष्टींना पण खूप सारी हेल्प लागत असते. फक्त स्टेजवरतीच नाही पण बाकीचे पण जे सपोर्टर असतात त्यांची पण खूप मदतीची खूप जास्त गरज असते आमच्यासाठी. सौ संचिता ताई जोरदार तालियों के साथ उनका सम्मान गटने सर करेंगे. खूप अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. डॉक्टर प्राजक्ता ताई जोरदार तालियों के साथ. त्यानंतर मी विनंती करते कुमारी गायत्री विक्रम देशमुख. आणि खरोखरच गायत्री ताईने इतका मोठा म्हणजे पडद्याच्या मागे राहून इतकं मोठं कार्य केलेलं आहे. सगळ्यांना सुसूत्रितपणे मेकअप करणे या सगळ्या गोष्टी. कुमारी प्रिया विठ्ठल सोनटक्के. सगळे कलागुण ज्याच्या एकात आहेत अशा या प्रियाताई. त्यांनी शूटिंग पण केली, फोटो पण काढले, सर्टिफिकेट पण बनवले, मानपत्र पण बनवणे वगैरे वगैरे वगैरे. गटने सरांना विनंती आहे हिचं कौतुक करावं. जोरदार तालियों के साथ. साईबन परिवार, साईबनचं व्यवस्थित नियोजन करणं. आल्या आल्या तुम्हाला खूप प्रसन्न वाटलं असेल. श्री सतीजी शिंदे, सौभाग्यवती अश्विनी मयूर शेट्टी. आणि सुंदर असं लाईट इथे पाडून आणि सगळ्या कलाकारांना खूप छान प्रोत्साहन दिलेलं आहे. अश्विनी ताईंचं कौतुक करावं असं गटने सरांना मी विनंती करेन. जोरदार तालियों के साथ. अश्विनी ताईंचे बेटर हाफ आहेत. सगळी साऊंड सिस्टीम आणि लाईट सिस्टीम या सगळ्यांचं नियोजन करणं, त्यासाठी साईबनला 4 चक्रा मारलेल्या आहेत.
अनेक वेळा त्याची ट्रायल घेतली, रिहर्सल घेतली आणि सुंदर असं सादरीकरण मयूरजींनी केलेलं आहे. गटने सरांना विनंती आहे, जोरदार तालियों के साथ हम उनका सम्मान करते हैं. आयुष्यमान केतन भाऊसाहेब देठे. खरोखरच भाऊ असावा तर असा, भाऊ असावा तर असा केतन भैया जसा. खरोखरच म्हणजे पाठीराखा भाऊ, याचं किती म्हणून कौतुक करावं तेवढं कमी आहे. आयुष्यमान राजवर्धन विश्वासराव कांबळे. जोरदार तालियों के साथ. जोरात छानपैकी यांचं सगळेजण कौतुक करूया. विनंती करते श्री बाबासाहेब शेवाळे साईबन परिवारामधील संस्कृती साळवेताई. जोरदार तालियों के साथ. मंगळागड गौर टीम मधली सिद्धी शिंदे. जोरदार तालियों के साथ सिद्धी का हम अभिनंदन करते हैं. भाऊसाहेब देठे सरांचं जोरदार अभिनंदन करूया. मी गटने सरांना विनंती करेल की पडद्यामागचे कलाकारांच्या टीमचे इन्चार्ज, पडद्यामागचे सगळे कलाकार त्या कलाकाराच्या टीमचे इन्चार्ज असणारे आदरणीय देठे सर आणि अत्यंत मनापासून धडपडीने पहिल्या दिवसापासून अगदी आतापर्यंत आणि इथून पुढच्याही काळामध्ये दिवसामध्ये त्यांचं हे जे काही मानसीला पाठबळ देण्याचं काम आहे, संपूर्ण टीमला पाठबळ देणारे आदरणीय सरांचं जोरदार टाळ्यांनी आपण सन्मान करत आहोत. आणि आदर्श पिता ऑलरेडी आहेतच ते. सौभाग्यवती देठे मॅडम यांना विनंती आहे की आपला सन्मान आपण गटनेताईंच्या हस्ते स्वीकारावा. आणि खरोखरच आईनी सुद्धा मुलीला अत्यंत सुंदर अशी साथ दिलेली आहे. नियोजनामध्ये आणि नृत्यामध्ये सुद्धा त्यांनी सुद्धा सुंदर असं नृत्य सादर केलेलं आहे. खूप खूप आणि खूप अभिनंदन 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 अभिनंदन. कल्पनाताई कांबळे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स. मंगळागौर टीम म्हणजे खरोखरच लाखात एक आहे. मी विनंती करते गटने सरांना की आपल्या टीम मेंबर्सचं कौतुक करावं. या जोरदार तालियों के साथ, जोरदार तालियों के साथ. ठीक आहे. आज साईबन परिवार आणि मंगळागौर महिला महोत्सव टीम या दोघांनी मिळून अत्यंत सुंदर असं सादरीकरण इथे प्रस्तुत केलेलं आहे. म्हणजे स्त्री मनाचा कला आविष्कार म्हणजे भाव रंगपंचमी, भावनांची रंगपंचमी, भावकलांची रंगपंचमी इथे सादर झालेली आहे. तब्बल 108 स्त्रियांचे 108 रूप आज आपण अनुभवलेले आहेत. लहान तानुली मुलगी जी गर्भातच आहे तेव्हापासून तर वय वर्ष 56 वर्षापर्यंतच्या सगळ्या स्त्री वर्गांनी इथे सादरीकरण केलेलं आहे. हे खरोखरच एक ऐतिहासिक असं एक पाऊल नृत्य कलेच्या बाबतीमध्ये इथे पुढे गेलेलं आहे असं मला नक्की वाटतं. आणि इथून पुढच्या काळामध्ये ह्या टीमचं मी कौतुक करत असताना, त्यांचं अभिनंदन करत असताना आणखीन एक निमंत्रण देते. आताच मानसीशी बोलणं झाल्याप्रमाणे दिवाळी पहाटेचं किंवा दिवाळी पाडवा म्हणा की त्यावेळची जी पहाट आहे त्या पहाटे आपण सकाळी 5:30 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत 500 कलाकारांचा सुंदर असा आस्वाद परत याच ठिकाणी घेऊयात. कारण हे आहे रवींद्र नाट्यगृह, जे आपण म्हणतोय की रवींद्रनाथ टागोर, गुरुदेव रवींद्रनाथजी टागोर, गुरुदेव रवींद्रनाथजी टागोर ज्यांना नोबेल पुरस्कार प्राप्त झालेला होता. गीतांजली नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला आणि तो ग्रंथ सगळ्या जगामध्ये गाजला. त्याच्यातून विश्व शांतीचा मेसेज, संदेश सगळ्या जगाला गेला. असे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर त्यांनी जे शांतिनिकेतन उभं केलेलं आहे त्या शांतिनिकेतनच्या आधारावर त्यांची आठवण यावी अशा पद्धतीने हे एम्पी थिएटर आपण पाहतोय. गुरुदेव रवींद्रनाथजी टागोर यांना हे एम्पी थिएटर समर्पित केलेलं आहे. त्यांच्याच नावाने हे एम्पी थिएटर कार्यरत आहे. सुप्रसिद्ध संगीतकार रवींद्र जैन सर यांच्या हस्ते झालेलं आहे आणि त्यांच्या संगीताची मैफिल सुद्धा या ठिकाणी रंगलेली आहे.
मग अनुराधा पोडवाल असतील किंवा अनेक प्रकारचे नाट्यसृष्टीमधील अनेक प्रकारचे कलाकारांचं सादरीकरण या स्टेजवर झालेलं आहे. हा जो रंगमंच आहे खुला रंगमंच आहे, ॲम्पी थिएटर आहे, पाठीमागे सुंदर असं कारंज आहे आणि याच्या चारी बाजूने पाणी आहे. चारी बाजू म्हणजे डाव्या हाताला पाणी, उजव्या हाताला पाणी, पाठीमागे पाणी आणि याच्या खाली पाणी आणि समोर मात्र प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी ही जागा आहे. आणि हे सुद्धा जे तयार झालेलं आहे जयपुरी दगडांनी, जयपुरी स्टोननी तयार झालेलं आहे. म्हणजे असं अद्भुत आणि खरोखरच शांतिनिकेतनची आठवण करून देणारा आणि गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना समर्पित असणारा हा रंगमंच आहे. आणि हा रंगमंच, अशा प्रकारचा रंगमंच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही नाही. ही आपल्या नगरचं वैभव आहे आणि या ठिकाणी अशाच अनेक प्रकारच्या अनेक सांस्कृतिक मेजवानी आपण त्याचा अनुभव घेणार आहोत. कांक्रिया करंडक 25 वर्ष अखंडपणे बालनाट्याच्या स्वरूपामध्ये राज्यस्तरावर, महाराष्ट्र पातळीवर तो पण गाजला आणि तसाच आता नृत्यकलेचाही जो यज्ञ आहे हा सुद्धा गाजणारच आहे. मी सर्वांचं खूप खूप अभिनंदन करेल आणि उपस्थित सर्वांचंच आभार प्रदर्शन करण्यासाठी मी विनंती करते डॉक्टर प्रकाश कांकरे यांना. आभार प्रदर्शन करण्याआधी मी आपले जे प्रमुख अध्यक्ष आहेत, सिने अभिनेते आणि नाट्य क्षेत्रामध्ये सुद्धा, त्यांना मुद्दाम इथे आमंत्रित करतो. कसं काय सगळ्यांना बरं आहे ना? कार्यक्रम हा अतिशय उत्तम आणि दर्जेदार झालेला आहे ना? अरे त्या सादर करणाऱ्यांना खात्रीच होती की आपली कला ही ज्येष्ठच आहे आणि आपण चांगलंच करणार आहोत. माझ्याकडून खूप शुभेच्छा. म्हणजे या रवींद्र कला निकेतनमध्ये अशी सुंदरता आहे की बोलणाऱ्या व्यक्तीला आपल्याच आवाजाचा आनंद घेतात, त्याला सगळीकडनं आपला आवाज ऐकू येतो असं तुम्हाला कुठे आढळणार नाही. कारण याच्या खाली पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये रेझोनन्स येतो. तुझं मागे सगळीकडनं पाणी आहेच, पण स्टेजच्या खाली पाणी, त्यामुळे तुम्ही जे बोलता त्याचा रेझोनन्स बोलणाऱ्याला तो जाणवतो. तर आता ह्या खरं म्हणजे महिलांचा कार्यक्रम आहे असं म्हटलं तरी आम्ही पुरुष लोकांनीही याचा आनंद घेतला. सगळ्या मंगळागौर टीमचा, विशेष करून ज्यांनी सादरीकरण केलं, नियोजन केलं आणि पुढचं सुद्धा त्यांनी लगेच विडा उचलला की आम्ही 500 जणांची टीम घेऊन इथे येणार आहे. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, आभारही मानतो. आज मोहनीराजी त्यांच्या म्हणजे बहिणी, त्यांनी आमच्याबरोबर सगळ्यांबरोबर त्यांच्या लग्नाचा वाढदिवस सेलिब्रेट करून आम्हालाही ती लग्नाची मेजवानी दिली. ह्याबद्दल त्यांचंही दोघांचं मी मनापासून आभार मानतो.